SM स्टार मराठी. नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. हॅलो हॅलो, नमस्ते. माने बोलतोय, पत्रकार. नमस्ते, बोला की. काल 6 जानेवारी दिवशी काय कार्यक्रमात संविधान पठण केलं नाही असं काय पत्रकारांचं मत होतं. त्यावर तुम्ही काय उलट सुलट बोलाय असं पत्रकारांचं इथं चर्चा चालली होती कवट्यात. कोण म्हणलं केलं नाही? आता केलं नाही म्हटल्यावर अवघड झालं की 5-6 हजार माणसं गावात बघत होते आणि तुम्ही केलं नाही डायरेक्ट म्हणून आरोप केल्यावर काय सांगणार मग? नाही केलं असं हे बरोबर आहे. नाही मला सांगा माने साहेब, आमच्या गावातला कार्यक्रम जिल्ह्यात 1 नंबरचा झालाय. अहो मग तेच म्हणतोय. आता मी तुम्हाला ऐका माझा ऐका आधी. माझा मुद्दा समजून घ्या अगोदर. बरोबर आहे की कोण तर उठून संविधान वाचलंच नाही म्हणून सांगत असेल ऐकून घ्या. आम्ही ऐकून घेणार आहे का? मी तुम्हाला फोन केलाय माहिती घ्यायसाठी. बरोबर आहे. मी जे काय प्रश्न मांडतोय ना त्याचं शांत पद्धतीने उत्तर द्या. हो, शांतपणे ऐका तुम्ही. 5 ते 10 हजार लोक होती, त्यांच्या समोर संविधान वाचले म्हणून तुम्हाला उत्तर मी देतोय. तुम्ही काय सांगितलं? काही पत्रकार म्हणते संविधान वाचलं नाही. त्याचं उत्तर हे आहे, 5 ते 10 हजार लोक होती, त्यांच्या समोर वाचले आणि त्याचा पुरावा आहे. विषय त्या प्रश्नाचा संपला का? खोटा आरोप करते, शिक्षा काय करायची? खोटा आरोप करते त्याला काय शिक्षा करायची? वाचलं नाही म्हणतोय तो. आता त्याला जे काही शिक्षा करायची असेल तर त्याला शिक्षा करताना आपण वाचलं याचे पुरावे काहीतरी दाखवायला पाहिजेत ना. आहेत ना पुरावा आपल्यात. मग मला व्हिडिओ पाठवा तुमचा. सगळं पुरावा आहे. वाचन केलं प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? तसं कसं मिळेल तुम्ही पुरावे पाठवल्याशिवाय? या तुम्ही डालगावात पुरावा घेऊन जावा. घेऊन जावा. घेऊन जावा. हा, घेऊन जावा. घेऊन तुम्ही म्हणजे पाठवू शकत नाही का मोबाईलवरती? नाही, माझ्याकडे नाही. माझ्याकडे नाही शोधून. आता मी कशाला पुरावा ठेवू का? तुमच्या कार्यक्रमात एवढा जर का 10 हजार माणसं एकत्र करून तुम्ही कार्यक्रम घेताय आणि त्याचं काय कोण मोबाईलवर फोटो काढत नाहीत का? तुम्ही काय कॅमेरावाला, व्हिडिओवाला, फोटोवाला काय सांगत नाही का? नाही सांगितलं काल आम्ही. सांगितलं नव्हतं काल. बजेट नको तुझं? बजेट नको का? मग मी तिथं गाडीला तेल घालून तिथपर्यंत येणार आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही जर का असं नाही म्हटल्यानंतर मग माझं घर जळू द्या काय? आता मी काय करू त्याला? आता मी काय करू द्या म्हणजे? अहो साधं काम आहे. मी काय तुम्हाला हे सांगितलंय का? मी तुम्हाला या म्हणून सांगितलंय का? आता तुमचा प्रश्न आहे यायचं का नाही ते. आता तुम्ही काय म्हटला इथं या तुम्हाला पुरावे देतो म्हणला का नाही तुम्ही? आता माझ्याजवळ घेऊन बसली पुरावा. मी माझ्या जवळ पुरावा आहे का? तुम्ही ड्रायव्हिंग करतोय बघा. ऐकून घ्या. तुम्ही एक गावचं म्हणजे आद्य नागरिक आहे. त्या हिशोबानं बोला. उगं काहीतरी म्हणजे खातर मात्र उत्तर देऊ नका. मी कुठं आणू त्या हिशोबाने? म्हणजे मी काय वाकड बोलायलो काय? तुम्ही कसं बोलायचं तुम्ही शिकवायचं नाही मला. आद्य नागरिक आहे त्या हिशोबाने बोला. मी काय मी येडा दिसलोय का तुम्हाला? तुम्ही प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिलंय मी. वेडा दिसायचा आणि शाणा दिसायचा इथं प्रश्न नाही. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलतोय. फक्त विषय चांगल्या प्रकारे उत्तर देतो तुम्हाला. हॅलो, मी चांगल्या प्रकारे उत्तर देतोय. मला शिकवायचं नाही. आद्य नागरिक आहे मी. तुम्हाला काय प्रश्न आहे तुमचं उत्तर देतोय ना. विषय संपला की मग? तेवढं चिडून बोलायचे काय? आद्य नागरिक तुम्हाला बोलायची काय गरज आहे? तुम्ही माझ्यावर सुपरवायझर झालाय काय? तुम्ही सुपरवायझर झालाय का माझ्यावर? अहो तुम्हाला विचारायला लागलो तेवढं सांगा. नाही, मला विचाराय मला काय तू माझा सरळ बोलायचं. तुला काय पुरावा घ्यायचा ते घे ना. तू माझा मालक झालाय काय? तुला बोलायला काय झालं बाबा? शांत नाही. तू माझा मालक आहेस काय? संविधान वाचलंय का? तू झेंडा किती वाजता फडकवलाय? टायमिंग दे मग तुला उत्तर दिलं ना मी सगळं केलंय कार्यक्रम. तुला काय पुरावा असेल तर गावात घेऊन जा. मी आता गाडी चालवायला लागलोय. मी चांगल्यानं विचारलं तर मी चांगल्यानं सांगतोय. मी पण चांगल्यानंच उत्तर दिले आधी. चांगल्यानंच उत्तर दिलंय. सरपंचाची ही बोलायची भाषा नव्हे, लक्षात तुझी ठेवा. पण भाषा बोलायची नाही. पत्रकार आहे. होय होय होय, पत्रकार प्रश्न विचारतोय, लक्षात ठेवा. त्याचं उत्तर देणं सरपंचाचं कर्तव्य आहे. प्रश्नाचं उत्तर दिलंय ना मी आधी. काय दिलं? 5 ते 10 हजार लोकांच्या समोर संविधान वाचलंय. प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे ते? त्याचं उत्तर तुम्ही मला फोटो सेशन द्या. फोटो दाखवा. मालक झाला काय तुम्ही? मालक झाला काय म्हणजे? हा, तुझ्याकडे काय असेल ते फोटो सेशन घे ना उडकून. मी कामगार आहे का तुमचा फोटो सेशन द्यायला?
दादा कामगार नाही, लक्षात ठेवा. पत्रकार आहे, पत्रकार. लय पत्रकार तुम्ही मला म्हणजे- माहित आहेत ना, तुम्ही- मला लय माहित आहेत पत्रकार. हा. पत्रकार माहित आहे मला, पत्रकार आहे माहित आहे ना, माझ्याकडे नंबर आहे शेव. हा म्हणूनच सांगतोय मी चांगल्यानं बोलत असता तुम्ही वाकड्यात शिरला का, मला हेच काय कळलं नाही. वाकड्यात मी शिरलो नाही, तू तुम्हाला ऐकून वाकड्यात घ्या, शिरायला ऐकून लागलाय. घ्या जरा. तुम्हाला कोणतर काय तर बोलला असेल त्याचं ऐकून तुम्ही जर का माझ्याशी वाद घालायला लागला तर तुम्ही ते नाही चांगलं नाही, करत नाही. वाद घालायचा काय संबंध नाही. तुम्ही मग दुश्मन मी नाही, तुम्हाला- माझा बांध रेटला नाही तुझा. मी तुम्हाला अरे तुरे बोलायला तुला जरा तरी म्हणजे काहीतरी वाटायला पाहिजे जीवाला. एक मिनिट, कुठं आहे तुम्ही? हा? कुठं आहे? इथं दिशिंग कॉर्नरला येतं, हा दिशिंग कॉर्नरला आहे. थांबा, आलो तिथं 2 मिनिटात. ये हा हा तिथं थांबा. हा, थांबतोय इथं कुठे जात नाही. हॅलो, कोण आहे? हॅलो हॅलो हॅलो. हा माणसाहेब, काय झाले काय मला कळेना आता तुमचं. त्या माणसाची तुमच्या जवळ आहे, त्या माणसाची बोलण्याची भाषा बघा. मला कळाल्यानंतर मी साधा फोन केला आणि विचारलं काय. नाही मी काय म्हणतोय जरा माझं ऐका. हा 2-3 शाळेचे विद्यार्थी 1500, हा गावातली 1000 माणसं. अहो मी काय म्हणतो ऐका की, तुम्ही माझं- वाचलं नाही असं म्हणलं का तुम्हाला? वाचलं नाही असं म्हणलं का तुम्हाला? नाही पण मला सांगा तुम्ही काल आणि कोणाचा तर फोन आलता. अहो मग दुसऱ्याचं तुम्ही तुम्ही माझ्या मस्तकी ऐकून मारताय घ्या का? की, ऐकून घ्या की. दुसऱ्यावर चिडलेलं ते तुम्ही नव्हे. माझ्या मस्तकी मारता का? मी काय म्हणतोय जरा ऐका. तुमच्या तिथं येऊन पदरचं तेल जाळून फुकट बातम्या लावलेल्या त्या, आणि तसल्या माणसांची असली टीम नाही पाहिजे आहे. आलं का लक्षात? तुम्हाला काय भेटायला म्हणताय? येणार आहे ना, इथं दिशिंग कॉर्नरला येऊ दे भेटायला. काय त्याला मला करायचं असलं तर करून घेऊ दे. सुभाष करायला माने नाव येऊ- लक्षात ठेवा फक्त. करायचा विषय नाही पण नाही तो तुम्ही- मला ठिकाण विचारतोय ना, इथं येऊन मला काय करायचं ते करू दे. त्याचं उत्तर देतो मी त्याला. समज आहे मी एकटा बासा एकटा. मी काय म्हणतोय जरा ऐका. नाही माझी पेन एवढी भारी आहे ना, आहे ना पुरावा. काय कुठल्या हाताराची गरज नाही. हम्म. भल्या भल्यानं पेननं गप करतोय मी. इतरांना बोलायला जातोय तसा तो मला बोलायला जरा हरितुरीची भाषा करायला लागलाय. तो काय वय आहे हो त्याचं? एवढ्या त्याच्या बातम्या लिहिल्या त्या पैसे दिलेत काय? 100 वेळा मला म्हणजे आज येतो उद्या देतो 50 वेळा देतो बोलून घेतो, पैसे दिले नाही ते. आणि कशाला डिंबिचारीने भाषा पाहिजे लायची? पण तुम्ही जाणून बुजून नाही, ऐकून घ्या. टार्गेट का करायला? मी ऐकून घ्या, मला माहिती लागल्यानंतर आपला माणूस आहे म्हणून मी फोन करून विचारायला लागलोय. त्याला टार्गेट करायचं आणि त्याला आलतं बोलायचा काडी मात्र संबंध नाही. आता तुम्ही फोन केल्यापासून आहे ना सोबत, तिची भाषा आणि माझी भाषा तुम्ही ऐकताय नाही? ऐकून घ्या. 2-3 पत्रकार कालच्यापासून परेशान करा. अहो मग त्यांचं आता तुम्ही मला माझ्या एक मस्तकी सांगा. मारता का? त्यांचं माझ्या मस्तकी मारता का? मग एक सरपंच आहे आम्ही सगळं एक मिनिट सुभाष गांधीकर बोलतो. हॅलो थांबा म्हणून. हॅलो, हा सुभाष खांडेकर बोलतोय. आता तुम्ही मला ओळखलं ना? ओळखलं असेल तर त्याला समजून सांगा. आता ओळखायला काय, आता ही नाव बघितल्यावर माझ्या सुभाष माने म्हणलं मग आता ती कुणाशी काय बोलायला लागलाय? हरिपुरीची मला भाषा वापरायला लागलाय तो. मी आता माझं जरा ऐका की, बोला. तुम्हाला गावातलं कोणतं काहीतरी सांगते ते अहो, विषय गावातलं तुम्ही सांगायचं. माझं तर ऐका आधी, मग सांगतो तुम्हाला. बोल ऐका बोला मी. बोला 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 काय हरकत नाही. तुम्ही गावातनं कोणी तर तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे? संविधान वाचलं नाही, काय केलं नाही. गावातनं नाही सांगितलं ऐका मला. ऐका तर माझं. नाही पण तुम्ही कोणाला काय ऐकू सांगा की विषय कसा आहे? सांगू दे, ऐका कोर्टामध्ये जी माझं चर्चा ऐका. चालली होती ना, गावातनं तुम्हाला कोणी तर सांगितलं, तुम्हाला काय पटलं नाही, वा हे वाचलंच नाही संविधान. तुम्ही फोन कोणाला केला? हा? गावच्या सरपंचाला. हा. मग सरपंचानं तुम्हाला काय सांगितलं? संविधान वाचलंय. वाचलंय. सरपंचावर तर विश्वास ठेवा की मी साक्षीदार आहे त्याचा. बरोबर आहे की वाचलंय म्हणलं ना, तर संविधान मला वाचलंय, मला कोणी माहित आहे ज्यांनी का? सांगितलं माझं ऐका त्यांना की, मला ते बघा. फोटो दाखवायला पाहिजे का नको? फक्त फोटो पाठवा म्हणजे एवढंच मी त्यांना बोललो. ह्याच्या व्यतिरिक्त काय बोललो त्यांना? ऐका माझं आणि तुझी जरा. भाषा करायला लागले. माझा ऐका, संविधानाचा विषय मी काल खांडेकर वस्तीवर झेंडा फडकवला आणि मला ते गुरुजीला मी म्हणलं, मला सरपंचानं ग्रामपंचायत सदस्यानं मला ढालगाव यायला सांगितले, मला जायला पाहिजे म्हटलं. तर गुरुजी काय मला म्हणले, तुम्ही इथे 2 मिनिटं सगळ्याला बोलून जावा. तर मी फक्त काय बोललो असेल तर बाबासाहेब आणि संविधान. कारण आमच्या गोपीचंद पडळकरांना सांगितले आमचा दुसरा बाप कोण आहे तर बाबासाहेबांना. बरोबर आहे. आणि मग आता त्या तेच बाबासाहेबांना आता- मी म्हणतोय, नुसत्या गोपीचंदचा नाही, सगळ्या देशाचा बाप बाबासाहेब आहे. त्या बाबासाहेबावर मी सगळं बोललो. आणि संविधानाचा सप्ताह आहे आणि हे संविधान वाचन 1 आठवडा करायचा हे मी तिथे बोलून आलोय. आणि हे नरेंद्र मोदीनं अभियान काढलंय म्हणलं, मागं 15 ऑगस्टला हर घर हर तिरंगा काढलं होतं म्हणलं. आणि असं विविध अभियान काढते, त्यामधनं लहान मुलांच्यावर रुजतंय, देशात एक नवीन निर्मिती होत्या. अशा पद्धतीचं भाषण करून मी ढालगावात आलो. ढालगावात येऊन इतका सुंदर कार्यक्रम ढालगावात चालला होता
की मी तर म्हणेल कुठं ते कार्यक्रम इतका चांगला झाला नाही, इतका कार्यक्रम मग माझ्या मनाला वाटलं मी घरातच पैसे सुट्ट घेऊन आलो होतो. मग मला सांगा एवढा चांगला तुम्ही कार्यक्रम घेतलेला दोन मिनिट ऐकून घ्या. माझे भाऊजी होते, त्याने संविधान वाचलंय. सुभाष भाऊ दोन मिनिटं ऐकून घ्या. एवढा तुम्ही चांगला कार्यक्रम घेतलाय, जे कोण म्हणतात ना लावलं म्हणजे तसं केलं नाही तर त्यांच्या तोंडावरती चपरा काय नाही. मग मी जर का बातमी अशी लावली, तुम्ही पुरावे देता मला पाठवून दिले, ऐकून घ्या, तुम्ही पुरावे मला पाठवून दिले, तिथं वाचन झालंय म्हणून मी जर का बातमी लावली तर त्यांना चपरा काय नाही. 100% त्याच्यावर तुम्ही चिडलेले, तुम्ही मला ते जर का भाषा वापरायला लागलं, मला अरे तुझी भाषा करायला लागला तर चालेल का? अवश्य आपणच आपल्यात भांडत बसायचं आहे काय? मग आता ते त्यांना कळायला पाहिजे ना, का चिडले मला हेच काय कळालं नाही. मी त्यांना चांगल्या प्रकारे बोलतोय, डायरेक्ट अरे तुझी आणि नाही हो का, मी मुखामध्ये देशील कॉर्नरला आहे, करू द्या. चिडले का तुम्हाला सांगू का? आता मी नाव घेत नाही, आता तुम्हाला बी त्या गोष्टीचा त्रास होतोय. कसं आहे माहितीये का, मला त्यानं काय बोलला ते त्याला समजून सांगा फक्त. मी डिशिंग कॉर्नरला आहे, तू कुठाय म्हणतोयस ना, मी डिशिंग कॉर्नरला आहे, त्याला मला येऊन काय करायचं ते करू दे. मी जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत इथनं मी जात नाही. मला तो डाळगावला बोलवायला लागलाय, मी डाळगावला आलो तर मग ऐका, ह्यामुळेच आज तुम्ही ना आम्ही पाठीमागे थांबलोय बघा. या गोष्टी पाहिजे. चांगली बाजू तुमची घेत असताना, तुमची चांगली बातमी लावत असताना तुम्ही जर का माझ्यावरती इतरांचं ऐकून तर होत असाल तर हे चांगलं आहे का? मी देतो तुम्हाला, तुम्ही लावा बातमी. ओके द्या, पाठवून द्या. ओके, धन्यवाद. आणि तो येणार आहे का नाही सांगा, नाही तर मला म्हणजे कारणाशिवाय माझा दिवस वेस्टेज जाईल. देतो, 100% देतो तुम्हाला. बरं तो येणार आहे का? नाही, मी सांगलीला चाललोय, जरा मुलीचं लग्न आहे, त्याची जरा तयारी करायला लागलोय. नाही मग ते संजय घागरे येणार आहे का? नाही आमच्या मावस भाऊ आहे माझा सख्खा. ठीक आहे, ते त्याला सांगा तुम्ही. सांगायचं मी वाट बघत बसायचं इथं, वाट बघत जास्त बसतो तर माणूस नको आम्ही चाललोय सांगली. चालतंय, काय हरकत नाही. त्याला शांत करा, घेऊन जा. पाठवतो